Good morning, friends. Again, today we are going to learn one of the best poem, meaningful poem, which has been written by Pablo Neruda. One of the great poem. Through that poem, the poet tried to show the reality of life. How can we face the challenges of life? How can we lead good life, self-respected life? So that kind of angle or the attitude here poet present through one of the great poem, unit 2.1, you start dying slowly. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, हळूहळू आपल्या आशा, अपेक्षा, आपला आनंद, आपलं भविष्य हे कसं हळू संपू शकतं, कसा क्षणाक्षणाला आपण मरत असतो, कशा क्षणाक्षणाला आपण मरणप्राय जीवन जगत असतो, हे अतिशय सुंदरपणे कवीने आपल्यापुढे या सुंदर शब्द रचनेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण कविता बघूयात. यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. आपण धीरे धीरे केव्हा मरतो? हम हमारे जीवन में कितनी बार मरते हैं? कब मरते हैं? धीरे मरते हैं, स्लोली हम मर जाते हैं. कब मरते हे बघूया आपण. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, मित्रांनो आयुष्यामध्ये कधी प्रवासच केला नाही. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही कधी वाचनच केलं नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, मित्रांनो आपल्या जीवनाचे सुद्धा काही आवाज असतात, जीवनाचे सुद्धा काही रंग असतात. ते जीवनाचा आवाज जर आपल्याला कधी ऐकू आला नाही, इफ यू डू नॉट एप्रिसिएट युअर सेल्फ, मित्रांनो इतरांचं कौतुक तर सोडा हो, एप्रिसिएशन कधी स्वतःचं कौतुक तर करून बघा. आपण इतरांचं कौतुक करायला कधी कधी विचार करतो, त्याला ब्रॉड माइंडेडपणा लागतो. ज्यावेळेस तुम्ही प्रवास करणार नाहीत, वाचणार नाहीत, आयुष्याचा आवाज, आयुष्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण घटना समजून घेणार नाहीत, दुसऱ्यांचं कौतुक तर सोडा, स्वतःचं कौतुक करणार नाहीत, त्या क्षणाला यू स्टार्ट डाईंग स्लोली. तो दिवस कदाचित तुम्ही हळूहळू तुमच्या मरणाच्या वाटेकडे त्या ठिकाणी तुमची सुरुवात झाली असेल. तुमचा आनंद, तुमची आशा, तुमची अपेक्षा, तुमचं भविष्य त्या दिवशी मरणार असेल. when you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. मित्रांनो खूप सुंदर आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्वाभिमान मारून टाकला, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम, स्वाभिमान मारून टाकला आणि आयुष्यात स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, इतरांना मदतच केली नाही आयुष्यामध्ये, तर त्या क्षणाला सुद्धा तुम्ही कदाचित हळूहळू त्या ठिकाणी तुमची मरणाकडे वाटचाल सुरू होईल. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन अ सेम पाथ्स, इफ यू डू नॉट चेंज युअर रूटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा विद्यार्थी मित्रांनो किती सुंदर आहे. असं म्हटलं जातं, ह्युमन इज द स्लेव ऑफ हॅबिट्स. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. परंतु मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही सवयीचे गुलाम व्हाल आणि नेहमी नेहमी जीवनाच्या एकाच रस्त्यावर, सारख्या रस्त्यावर तुम्ही वॉकिंग कराल, चालाल, प्रवास कराल, इफ यू डू नॉट चेंज युअर रूटीन, तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या जीवन जगण्याच्या नियमांमध्ये बदल केला नाही, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तुम्ही निरनिराळ्या रंगाचे कपडे म्हणजेच निरनिराळ्या
या जीवनात येणाऱ्या संकटांना सामना करणार नाहीत, नवीन कपडे परिधान केले नाहीत, तर त्या ठिकाणी और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि कधीकधी आपल्याला जे आपल्याला माहिती नाहीत त्यांच्याशी सुद्धा संभाषण आपल्याला करावं लागतं. ते जर तुम्ही बोलला नाहीत तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्या दिवशी तुम्ही हळूहळू त्या ठिकाणी मरणाकडे तुमची वाटचाल असेल. इफ यू अवॉइड टू फील पॅशन and their turbulent emotion, those which makes your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. मित्रांनो, तुम्ही कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये पॅशन असते मित्रांनो, एक जज्बा, एक आवड काहीतरी काम करण्याची, ती तुम्ही नाकारत असाल आणि तुमच्या भावना या टर्ब्युलंट अस्थिर असतील, आणि those which makes your eyes glisten and your heart beat fast. मित्रांनो, कधी कधी आपल्याला एखाद्याचे यश बघून आपले डोळे आणि आपल्या हृदयाचे ठोके वाढत नसतील, आपल्या हृदयाच्या ठोकाच पडत नसेल, हार्ट बीट्सच नसतील मित्रांनो, त्या क्षणाला आपल्याला वेदना नसतील, आपल्याला भावना नसेल, भावनाहीन जीवन ज्या दिवशी आपण जगू त्या दिवशी सुद्धा यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्या दिवशी सुद्धा मित्रांनो तुम्ही हळूहळू त्या ठिकाणी आपल्या मरणाकडे वाटचाल कराल. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. मित्रांनो, जीवनामध्ये गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे सॅटिस्फॅक्शन, समाधान. जीवनामध्ये समाधान असेल तरच जीवन जगण्याला आनंद आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही जीवन जगण्याचा रस्ता बदललाच नाही आणि कामाप्रती तुम्ही समाधान व्यक्त केलं नाही, और विथ युअर लव, इफ यू डू नॉट रीच व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, अँड इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलो युअर सेल्फ ॲटलीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम युअर सेन्सिबल ॲडवाईज. मित्रांनो, कधी कधी जीवनामध्ये रिस्क, सुरक्षितता सोडून आपल्याला धोका पत्करावा लागतो. धोका पत्करणार नाही, अनिश्चितता आपल्याला माहिती असणार नाही. फ्युचर इज ऑलवेज अनसर्टन. भविष्य काळ अनिश्चित असतो मित्रांनो, तो निश्चित नाही. आणि तुम्ही स्वप्नांच्या मागे धावणार नाहीत, स्वप्न बघितले पाहिजेत, बट ड्रीम पूर्ण करणं हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या हाती असतं. आणि इफ यू डू नॉट अलो युअर सेल्फ ॲटलीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, एखादा सेन्सिबल ॲडवाईसपासून ज्यावेळेस तुम्ही लांब पळत असाल, एखादा समर्पक सल्ला तुम्हाला दिला जात असेल मित्रांनो, आणि तो जर तुम्ही ऐकत नसाल तर जीवनामध्ये एकदा तरी सेन्सिबल ॲडवाईसबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे आणि स्वतःने तो स्वीकार केला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही त्या ठिकाणी जीवन जगू शकतास. अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी हळूहळू त्या क्षणाला मरण्याकडे तुमची वाटचाल सुरू होईल. आशा, अपेक्षा, आनंद हे जर पूर्ण झाले नाहीत तर त्या दिवशी सुद्धा आपण आपल्या मरणाच्या दिशेने वाटचाल करत असतो. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थ्यांनी याखालील कवितेखालील वर्कशॉप हा पूर्ण करावा. थँक्यू व्हेरी मच.